अहिल्यानगर शहरातील उद्योजक बाबूशेठ नागरगोजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतलाय। तर दुसरीकडे माजी सभागृह नेते अशोक बडे यांनी यंदा मनपा निवडणुकीतून माघार घेतली आहे। प्रभागातील विकास कामांना गती देण्यासाठी आणि नागरिकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी उद्योजक बाबूशेठ नागरगोजे हे आता लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे। तर शिवसेनेबाबत कोणतीही नाराजी नसून आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विकास कामांमुळे त्यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास असल्याचं बैठकीत सांगितलं गेलं। स्वर्गीय अरुण काका जगताप यांच्याशी असलेल्या कौटुंबिक स्नेहसंबंधाचा उल्लेख करत नागरगोजे यांनी आगामी काळात प्रभागाच्या सर्व प्रश्नांवर ठामपणे काम करण्याची भूमिका जाहीर केली। या बैठकीत उद्योजक लिंबाशेठ नागरगोजे, माजी सभापती कुमारसिंह वाकळे, माजी सभागृह नेते अशोक बडे, माजी नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे, बबन कातोरे, भाऊसाहेब भोर, लहानू भोर, नवनाथ कातोरे, बाळू वाकळे, पंकज वाकळे, बहिरू वाकळे, अनिल नागरगोजे, भाऊसाहेब खेडकर, चैतन्य बडे, बाळासाहेब बडे, केशव नागरगोजे, सुनील खामणेकर, आप्पासाहेब कातोरे यांच्यासह बोलेगाव नागापूर परिसरातील नागरिक उपस्थित होते। तर कुमारसिंह वाकळे यांनी सांगितलं, प्रभागातील विकासाच्या प्रश्नांवर सर्वजण एकत्र आले असून माजी सभागृह नेते अशोक बडे यांनीही प्रभागात उत्तम काम केली आहे। आता मित्र परिवारात कोणतीही अडचण शिल्लक नसून येणाऱ्या मनपा निवडणुकांमध्ये चारही उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ चिन्ह या चिन्हावर विजय मिळवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। तर आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखालीच प्रभागात विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। तर अशोक बडे यांनी सांगितलं, गेली 20 वर्ष प्रभागात सतत सेवा करताना नागरगोजे बडे कुटुंबाने सामाजिक कार्यात सातत्यानं सहभाग घेतल्याने नागरिकांशी घट्ट नातं तयार झालंय। आता प्रभागातील सर्वजण एकत्र आल्याने विकासाला नवी दिशा मिळेल। कुमारसिंह वाकळे यांचेही प्रभागातील काम उल्लेखनीय राहिल्याचं त्यांनी नमूद केलं। तर बाबूशेठ नागरगोजे यांनी सांगितलं, बोलेगाव नागापूर परिसराचा झपाट्यानं विकास करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश निश्चित आहे। आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून प्रभागातील अनेक प्रश्नांबाबत समाधानकारक तोडगा काढता येईल यावर पूर्ण विश्वास असल्याने आता लवकरच अधिकृतरित्या प्रवेश केला जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं। त्याचं सर्वांना कारण माहीत आहे। आपला प्रभाग क्रमांक 8 आणि 8च्या निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी आज आपल्या प्रभागाचे नगरसेवक आणि सन्माननीय नागरगोजे परिवार, बडे परिवार यांच्या वतीनं आज हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित झाला। सन्माननीय उद्योजक बाबूशेठजी नागरगोजे त्यांचं आमंत्रण स्वीकारून आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत। आता सर्वांनी सांगितलंय, आमदार संग्राम भैया आणि कुमार भाऊ म्हणजे हाच आमचा पक्ष आहे। बाबूशेठीचं कारण एक असं आहे, या प्रभागात जो विकास झाला तो आपल्या शहराचे आमदार सन्माननीय संग्राम भैया जगताप असतील, त्यानंतर कुमार भाऊ असतील आणि इकडल्या परिसरामध्ये जे काही रस्ते झाले असतील ते नगरसेवक अशोकजी बडे यांच्या माध्यमातून या ठिकाणी जे रस्ते झालेले आहेत। आता आमच्यासाठी आमच्या परिवाराचा असलेलं भूषण आणि आमचं बोलेगाव भूषण कुमार भाऊ पाटील हा एक शेवटचा शब्द असतो आणि आपण यावेळेस सोबत आहोत। मागच्या वेळेस काही जे अडचण होती आपण सगळ्यांनी सांगितलं, ती अडचण संग्राम भाईंनी कायदेशीररित्या या ठिकाणी सॉल्व्ह केलेली आहे आणि कुमार भाऊंच्या माध्यमातून आमचा वाकळे परिवार असेल, बोलेगाव असेल। आता बाबूशेठ एकच शेवटचं सांगतो, बोलेगाव, गांधीनगर, रेणुकानगर इथपर्यंत तुम्ही फक्त आता लीड मोजा, इथून थोडंसं तुम्ही लक्ष द्या। कुमार भाऊंच्या माध्यमातून प्रत्येक उमेदवाराला उमेदवार कोण असतील याचं जवळपास चित्र स्पष्ट झालेलं आहे, परंतु प्रत्येक उमेदवाराला विकासाच्या माध्यमातून आमदार संग्राम भाईंनी दिलेल्या निधीतून कुमार भाऊच्या माध्यमातून 7 ते 8 हजार मतांचं मताधिक्य नक्की राहील मी या ठिकाणी सांगतो। वर्षापासून या ठिकाणी मी सामाजिक राजकीय काम करत असताना या ठिकाणी सर्वांनीच मला, माझ्या कुटुंबाला सर्वांनी या ठिकाणी साथ दिलेली आहे। म्हणजे कधी अपयश आलं नाही आणि ह्यावेळेस सुद्धा येणार नाही, काळजी नाही। जरा दमाने पळत राहतो अगोदर राजकारण म्हणजे लई फास पळण्यात काही मजा नसते, सगळ्याला गेलं तर यश निश्चित आहे। या ठिकाणी सर्वच
आमचे असं पाहिलं गेलं तर गेले 50 वर्षापासून या ठिकाणी आमच्या मामा या ठिकाणी नागापूर गोलेगाव परिसरामध्ये या ठिकाणी राहतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचं सर्व या ठिकाणी कुटुंब जवळपास 100 लोकांचं कुटुंब या ठिकाणी आमचं राहतं आहे आणि सर्वच या ठिकाणी जवळपास 1000-1500 लोकांचं या ठिकाणी पूर्ण या ठिकाणी ते सगळ्यांना सांभाळतात. त्यामुळं या ठिकाणी आपण गेल्या आता 2 वर्ष झाली महानगरपालिकेची काही निवडणूक झालेली नाही. त्यामुळं आता 2026 रोजी निश्चित या ठिकाणी निवडणूक होणार आहे. सर्वांनी या ठिकाणी आपण जसं मला साथ दिली तशी सर्व आता बडे कुटुंब मला साथ दिलेली आहे तुम्ही, तेव्हा आता नागपूर कुटुंब मला साथ द्या. त्यामुळं आता थोडी मन होती सगळं काही इथंच आहे, आता वरती काही नाही म्हणजे आता परत आम्हाला करावं लागत नाही. त्यामुळं परत निश्चित या ठिकाणी होईल असं या ठिकाणी बोलतो. आपण सर्व या ठिकाणी आला या ठिकाणी नाश्ता केलेला ठेवलेला आहे, सर्वांनी या ठिकाणी करावं असे या ठिकाणी आमच्या नागरगोजे बडी कुटुंबाच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करतो. वेळात वेळ काढून आपण आज या ठिकाणी आलो आहोत. असं काही नाही की आम्ही वडील आता उभं नाही राहिले म्हणून आमच्या घरात असं काही. हे नागरगोजे बडी कुटुंब नेहमीच एकत्र होतात, नेहमीच एकत्र राहणार आहे. त्याच्यामुळे त्यात काय वाद नाही. हा मला दादाची शिकवण आहे की प्रत्येक आपण जे कर्म करतो तो परमेश्वराच्या सावलीखाली आपण करायचं आहे. शेवटी हा परिवार आम्ही भगवंताला घाबरणारा परिवार आहे. शंभू महादेवांच्या दारात आम्ही राहतो. त्याच्यामुळे कधीच या कुटुंबाकडून कधी काही चुकीचं काही घडणार नाही याची मी खात्री देतो तुम्हाला. आणि सर्वांनी या नाश्त्याचा चहा पाण्याचा स्नेहभोग घ्यावा. ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 अहिल्यानगर.